आतमध्ये आहे. आपण पाहताय चारे बाजूला जमलेल्या प्रेक्षक वर्गांचं आम्ही करतोय नगरसेवक चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 3 ओव्हर फेकायचे आहेत. 1 ओव्हरसाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे. स्पर्धेचा नियम आहे. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला बॅटर आहे बली, नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आहे सचिन आणि पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर मयूर. यापुढील मॅच श्री गणेश अवकालवाडी आणि त्यांच्या विरुद्ध निशांत 11 हेदूचा पाडा. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आयोजकांसोबत. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. चांगला स्ट्रोक आपण एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये पाहताय. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आहे. 2 धावा पहिल्याच बॉलवर प्राप्त होत आहेत बॅटिंग करणाऱ्या शेरपुरी टीमला. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2 पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉलर मयूर. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल होता लेफ्ट हँडर बॅटर साठी. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होती आहे. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये 0पेक्षा 1 धाव खूप लाख मोलाची गोष्ट आहे. खरं एका धावेसाठी सामने गमावताना सुद्धा आपण पाहिले आहेत. ती 1 धाव खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण आहे आणि त्याच 1 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक टीम थोडं सहकार्य करा, स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग सातत्याने करू नका. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने तुम्हाला विनंती येते आहे. खूप साऱ्या मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने थोड्याशा टीम उशिरा पोहोचल्यात, उशिरा मॅच चालू झाल्यात, परंतु तुम्हाला थोडंसं सहकार्य करून लवकरात लवकर सामने संपवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. याच अनुषंगाने पुन्हा प्रयत्नांना सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला बॅटर सचिन साठी पहिला बॉल या मॅच मध्ये. बॉलर मयूरचा पहिल्याच बॉलवर रिव्हर्स टीम करायचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. लाऊड आपली सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होती आहे. आशालभूत नजरांनी पंचांकडे पाहिलं जात आहे. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 3 धावा धावफलकावर आहेत. खूप चांगली अंपायरिंग आपण खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी पाहताय. सुमित देशमुख सर असतील, त्याचबरोबर प्रशांत शस्त्रबुद्धी सर, निरंजन सावंत सर. लाख मोलाचं योगदान स्पर्धेसाठी आपण त्यांचं पाहताय. प्रत्येकाची भूमिका महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. मग ज्या ज्या गोष्टींची जबाबदारी प्रत्येकावर आयोजकांनी दिली आहे ती जबाबदारी सातत्याने योग्यरित्या आतापर्यंत आपण पार पाडत असताना प्रत्येकाला पाहताय. टॉप एजच्या मैदानाच्या आतमध्ये कॅचची संधी निर्माण झाली आणि संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट शेरपोली टीम गमावती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय स्कोर बोर्डवर शेरपोली टीमच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण येत आहेत बॅटिंग साठी. क्रिकेटचं वेड प्रेम या ठिकाणी सातत्याने व्यक्त होत आहे. अनेक प्रेक्षक, अनेक मान्यवर खऱ्या अर्थाने नगरसेवक चषक 2026 मध्ये उपस्थिती दाखवत आहेत. त्यांचं सरसे स्वागत. क्लिक केलाय बॉटम हँडचा चांगला वापर. न्यू लुक शॉट होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु चुकी होत नाही क्षेत्ररक्षकाकडनं आणि पकडलाय चांगला झेल आणि दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक.
धावसंख्या स्कोर बोर्डवर फुटबॉलचा स्कोर आपण पाहताय 3-2 अशी परिस्थिती आहे. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आहे. करण आला करण गेला आणि तदनंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दिनेश. पहिल्या स्पेल मध्ये मयूर चांगली बॉलिंग करतोय. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बॅटर मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल आणि विकेट गमावतायत चिरपोली टीम. गणेशवाडी टीमचं आतापर्यंत चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये 5 बॉल पर्यंत आपण पाहताय. परंतु अजूनही खूप सारे बॉल मॅच मध्ये आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल. सरड्यासारखा रंग बदलणारा केलाय मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी हिरो तर कधी झिरो अनेकदा होताना आपण प्लेयर्सला पाहिलाय. या मॅच मध्ये कोण हिरो होईल आणि कोण झिरो ठरेल, कोण जिंकेल मॅच, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट या मॅच मध्ये काय घडेल ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा बॉलर मयूर राईट आर्म राऊंड विकेटने. ओव्हर मधला शेवटचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आणि 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल 4 धाव्यांसाठी चौकार. चार धाव्यांच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा. शिरपोली टीमची टोटल आपण पाहताय. ओव्हर पिच बॉल होता. लेफ्ट हँडर बॅटर बलीच्या बॅटमधनं आपण पाहताय. माफी असावी. दिनेशच्या बॅटमधनं चौकार येतो. लेफ्ट हँडर बॅटर दिनेशला आपण बॅटिंग करत असताना पाहताय. स्ट्राईक एंडला होता मागील बॉलवर. पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. 7 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट लॉस आहे शिरपोली टीम. थोडंसं स्पीडअप मैदानाच्या आतमध्ये करा. दोन्ही टीमला सातत्याने विनंती आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर ओव्हर द विकेटने राजा येत आहेत बॉलिंग साठी आणि राजाला राजासारखी बॉलिंग करायची आहे. नाव तर राजा आहे. राजासारखी बॉलिंग होईल का या मॅच मध्ये, की राजा बनेल या मॅच मध्ये बॅटर, हे सुद्धा पाहायचं आहे. मॅच चांगली रंगेल कारण नॉकआउटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आहे. एकच संधी आहे पहिल्या मॅच मध्ये जिंकल्यानंतर सेकंड राऊंड मध्ये प्रवेश, अन्यथा घरचा प्रवास बाईकवर करावा लागेल. परंतु प्रवास कोणाचा चांगला राहील, तुम्ही प्रवासाला सुरुवात करता ती महत्वाची गोष्ट आहे. परंतु डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावाच लागेल आणि तोच हार्डवर्क सध्याच्या घडीला 2 टीमच्या दरम्यान चालू आहे. एका बाजूला दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर राजा आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे बली. पहिला बॉल शॉर्ट ट्रॅकर आहे. हा पंप पूल केलाय. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विसफल ठरतोय आणि बॉल सीमारेषा पार जाऊन पोहोचतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. 11 ऑन स्कोर बोर्ड. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. बॉलवर चांगली नजर होती बॅटरशी. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवला. कॅचची संधी सुद्धा निर्माण झाली होती परंतु एका हाताने पकडण्याचा प्रयत्न विसफल ठरला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पोहोचला. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने 11 धावा स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल होत आहेत. एक छोटासा बदलाव परिवर्तन का बहुत बडा हिस्सा आहे आणि परिवर्तन तुम्हाला क्रिकेट असो किंवा आयुष्य करावं लागतं. स्पीडअप करा दोन्ही टीम. टाइम या ठिकाणी स्टार्ट आहे. काय बोलतो प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग आपण करू नका. प्रत्येकाला विनंती आहे 5 मिनिटाचा कालावधी 6 बॉल फेकण्यासाठी. आता पाहू शकाल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आलाय. कॅचची संधी निर्माण आणि विकेट आता गमावती आहे बॅटिंग करणारी टीम. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद. न्यू बॅटर आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्वरित लवकरात लवकर पोहोचा. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. तिसरी विकेट गमावली. बली बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. दिनेशांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. ते नॉन स्ट्राईक एंडला सज्ज आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने हातामध्ये बॅट घेऊन पोहोचतोय आणि जबाबदारीने क्रिकेट त्या बॅटरला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. परंतु जबाबदारीने खेळ आतापर्यंत आपण गणेशवाडी टीमचा पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग, तदनंतर
दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत असताना 4 धावा पहिल्या बॉलवर, दुसऱ्या बॉलवर लगेचच विकेट प्राप्त केली आहे बॉलर राजाने. आणि जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण दोन टीमच्या दरम्यान पाहताय बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये, बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक एक धाव काढली जाते. बॅटर विकीच्या बॅट मधनं चिकी सिंगल येते. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 12 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. दुसऱ्या ओव्हर मधला 12 धावा धावपलकावर आहेत. दोन टीम खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ओव्हर पिच बॉल, चांगला स्ट्रोक, कॅचची संधी निर्माण आणि क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चुकी मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाही आहे. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय आदरणीय नीलू महाजन सरांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतो मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत. क्रिकेटचा वारसा जपणारं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेटवरचं वेड प्रेम आणि अनेक ऑफिशियल अंपायर्स आपण शहापूर नगरीमध्ये पाहता. त्याचबरोबर अनेक मान्यवरांची मांदी आली. क्रिकेटचं वेड असणारं प्रेम शहापूर नगरीमध्ये आणि त्यामध्ये रंगणारा नगरसेवक चषक 2026 मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. निगाह कहीं पे और निशाणा कहीं पे. मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा आपण पाहताय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग होत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा धावपलकावर. धावसंख्या स्थिरावली आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक आला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. मयूर बॉलवर पोहोचतायत. पहिली ओव्हर मयूरची आपण अप्रतिम पाहिली आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. चला स्पीड अप करा सातत्याने. प्रत्येक ओव्हर नंतर या ठिकाणी विनंती केली जाते आहे कारण टायमर या ठिकाणी सेट आहे. 15 मिनिटात तुम्हाला कंपल्सरी तीन ओव्हर टाकायच्या. 3 ओव्हर जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये टाकल्या नाही तर एक प्लेअर तुमचा 30 मध्ये घेतला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे. नियमांचं पालन क्रिकेटमध्ये करणं गरजेची गोष्ट आहे. रूल्स अँड रेग्युलेशन शिस्तबद्ध क्रिकेट पहिल्या दिवसापासून आपण पाहताय. निमित्त आहे वाघोबा स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा नगरसेवक चषक 2026 चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भव ही भारताची धरा आहे. स्वागत करून तुमच्या आम्ही पालतो परंपरा आणि परंपरेनुसार आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सरसे स्वागत या स्पर्धेमध्ये आहे. नगरसेवक चषक 2026 मध्ये. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. आकाश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. आकाशचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये. लाईन अँड लेंथ चांगली आहे. डॉट बॉल आकाशने सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फेकलाय. गणेशवाडी टीम आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करते आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि आकाश खऱ्या अर्थाने इम्प्रेसिव्ह बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि मन जिंकतोय आपल्या प्रेक्षकांची. आणि अशीच कामगिरी प्रत्येकाला क्रिकेटमध्ये करायची असते. कोणाला अपयश कोणाला यश क्रिकेटमध्ये येत असतं परंतु इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला काही ना काही क्रिकेटमध्ये करावंच लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता और कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. मैदानाच्या आतमध्ये काही ना काही तुम्हाला करायचं आहे तेव्हा तुम्ही काही ना काही सिद्ध मैदानाच्या आतमध्ये कराल आणि ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे ते ध्येय मिळवण्यासाठी तुम्हाला जिंकायचं आहे क्रिकेटची मॅच. आणि ती क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी दोन टीम प्रयत्न करतायत. कॅच ड्रॉप झाली या मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस बिन मॅचेस असं म्हटलं जातं कारण ज्या ज्या वेळेला कॅच सुटते फलंदाजाची पुन्हा संधी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये नक्की भेटते आणि परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 जाऊन पोहोचती आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेफ्ट हँडर बॅटर साठी पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगल्या लेंथवर लाईनवर बॉल डिलिव्हर्ड केला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग करणाऱ्या चिरपोली टीम साठी
4 बॉलचा खेळ खल्लास झालाय. तिसऱ्या ओव्हर मधला 15 धावा धावफलकावर आहेत. धावा येत नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. संघर्ष या मॅच मध्ये वाढतोय. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली आहे. एक बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हर मधला. संघर्ष या मॅच मध्ये चिरपोली टीम सातत्याने करतीये. लेफ्ट हँडर बॅटर आतापर्यंत या मॅच मध्ये संघर्ष करतोय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असफल ठरतोय बॅटरचा आणि 3 ओव्हरची समाप्ती होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 15 धावा जाऊन पोहोचती आहे चिरपोली टीमची. 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. चला गणेशवाडी टीम त्वरित आपला बॉलर तयार करा. मॅचला सुरुवात करा. वेळ वाचवणं गरजेची गोष्ट आहे. टाइम इज मोर दॅन इम्पॉर्टंट मनी. पैशापेक्षा वेळेला खूप सारं महत्व द्या. आयुष्य असं किंवा क्रिकेट, कारण वेळ कुणासाठी थांबत नाहीये. त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने आणि आयुष्यामध्ये सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न प्रामाणिक करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर नकुलवर जबाबदारी दिली गेली आहे. नकुल येत आहे चौथ्या ओव्हर मध्ये. 24 बॉलची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच. 3 ओव्हर आतापर्यंत टाकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त 15 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. 3 विकेट सुद्धा गमावल्या चिरपोली टीमने. विकी 3 धाब्यांवर बॅटिंग करतोय. दिनेशच्या बॅट मधनं 5 धावा आल्यात. चौथी ओव्हरला होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल आपण पाहताय. मिडॉनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्याचबरोबर मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सेट झालंय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकावर मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टाइम या ठिकाणी कंप्लीट झालाय. एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागतोय. एक सिंगल येते मैदानाच्या आतमध्ये आणि कटेकोर स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील. म्हणून वेळ वाचवायचा आहे प्रत्येकाला, कारण 15 मिनिटात तुम्ही 3 ओव्हर टाकल्या नाही तर एक प्लेयर तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावाच लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. शिस्तबद्ध क्रिकेट आहे. पंचांचा निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे आणि तोच क्रिकेट आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सिनियर खेळाडूला प्रोत्साहन देणं, ज्युनियर खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणं, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहता. चौथ्या ओव्हर मध्ये बॉलर नकुल आहे. एक धाव खर्च केली पहिल्या बॉलवर. स्ट्राईक चेंज झाली आणि लेफ्ट हँडर बॅटर आता स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. खूप सारा संघर्ष लेफ्ट हँडर बॅटरने मैदानाच्या आतमध्ये केला आहे. परंतु ओरम क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडर बॅटर घातक असतात, परंतु या मॅच मध्ये घातक फलंदाजी लेफ्ट हँडर बॅटरच्या माध्यमातून अजिबात होत नाहीये. सातत्याने डॉट बॉल येत आहेत गणेशवाडी टीमच्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 धावा जाऊन पोहोचली आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधले मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये लेफ्ट हँडर बॅटर नक्की करेल. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, उडवला. कॅचची संधी निर्माण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि क्रुशियल मोमेंटला या चुका धावा देऊन जातील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. सक्सेस इज जर्नी नॉट अ रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क, यू गॉट सक्सेस. सक्सेस जर तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळवायचा आहे तर हार्डवर्क करावाच लागतो
आणि हार्डवर्क या मॅच मध्ये दोन टीमच्या माध्यमातून चालू आहे, परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत हार्डवर्क करत असताना गणेशवाडी टीमने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल लोवर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये गतीमध्ये परिवर्तन होतं, डीप होणारा बॉल होता. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये व्हेरिएशन बॉलर नकुलचं पाहू शकाल, बॉल पडल्यानंतर स्लोवर पद्धतीने एकदम डीप होत होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये बॅटर दिनेशचा या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ कंप्लीट, 2 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट ट्रॅकर बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक सजवलाय, बॉल सीमारेषा पार आणि संघर्षमय 6 षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. कॅच सोडली होती बॅटर दिनेशची आणि ही चुकी खऱ्या अर्थाने मागात पडली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. साधा बॉल आहे लेफ्ट हँडर बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आत. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रेकर आता मात्र उडवलाय, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, 2 धावा धावून पूर्ण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की होईल आणि त्या प्रयत्नात बॅटर बाद होतोय. 2 धावा कंप्लीट, रनआउटची 1 विकेट आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 26 धावा आणि बनवायच्या 27 धावा सेकंड इनिंग मध्ये. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला श्री गणेश अवकालवाडी टीम आणि त्यांच्या विरुद्ध निशान 11 हेदूचा वाडा. दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हा. आपण टॉस करतोय पुढील मॅचचा. मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला श्री गणेश अवकालवाडी टीम आणि एका बाजूला निशांत 11 हेदूचा वाडा यांच्या दरम्यान एक हाय व्होल्टेज ड्रामा आणि एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. टॉस जिंकला हेदूचा वाडा टीमने आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. यस अवकालवाडी टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय छोटस परिवर्तन. जो आवाज खऱ्या हाताने प्रत्येकाच्या हृदयावर अंतकरणावर कोरलेला आहे असा एक जबरदस्त आवाज हेमंजी सोनावणे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच नयनजी शिर्के सर. नक्कीच आपला आवाज अगदी मागच्या काही स्पर्धा या खाडीच्या मैदानावर सातत्याने ऐकायला मिळतोय. जबरदस्त समालोचन ऐकायला मिळतं. खरं तर नगरसेवक चषकाचं हे बहारदार नियोजन आपण सातत्याने ज्याचं कौतुक करतोय. वाघोबा स्पोर्ट शहापूर आणि संपूर्ण टीम कामेश हजारे आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा रंगती आहे. नेक्स्ट बॅटल श्री गणेश अवकलवाडी वर्सेस निशांत 11 हेदूचा पाडा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय हेदूचा पाडा संघाने बॅटर्सवर विश्वास ठेवलाय. बॅटिंग करू आम्ही प्रथम आणि नक्कीच चेज करायला भाग पाडू श्री गणेश अवकलवाडी टीम. अवकलवाडी देखील अतिशय मातब्बर टीम आहे. शहापूर तालुक्याचा विचार केला तर मी तर म्हणेल खांडीचा पाडा या संघानंतर जर या टीमचा नक्कीच नाव घेतला जातोय. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर जनरल टीम सोबत जबरदस्त फाईट करण्याची ती ताकद या दोन टीम मध्ये. येस सर चला क्षेत्ररक्षण सजले गेले. बॅटर्स लवकर लवकर यायचं मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे 24 चेंडू 27 27 जस्ट फ्रॉम 24. इक्वेशन हे देखील मागच्या सामन्यासारखं सोपं आहे. मागच्या सामन्यामध्ये
कठीण आणि अवघड करून घेतलं त्या ठिकाणी त्या टीमचा जर विचार केला तर किरण स्पोर्ट्स शेरपोली बीन तर तो सामना हातात होता, मग तो हातातून निसटला सामना. गोलंदाजी एंडला सचिन आणि सलामीचे 2 बॅटर्स मैदानात मयूर आणि साथीला रोहित. चला आम्ही वेळ लावणार आहोत, लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम 12:42 झालीत. पुढील 15 मिनिटांमध्ये म्हणजे 12:57 3 षटकं तुमची होणं गरजेची आहेत. अदरवाईज एक क्षेत्ररक्षक आम्ही 30 यार्ड सर्कलमध्ये अंतिम षटकासाठी घेऊ, याची नोंद घ्या. टीम क्षेत्ररक्षण करत असताना साईनगर चिरपोली. चला पंच आपण देखील सातत्याने वॉर्न करा. लेट्स प्ले. सिग्नल आला पंचांचा हिरवा कंदील. 3-2-1 लेट्स प्ले. सचिन टू मयूर. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर धमाका पाहायला मिळते. चौकार ठोकलाय मयूरनं, सॉरी रोहितनं. ज्या पद्धतीनं रोहित शर्मा आपल्या इंडियन टीमचे ओपनिंग करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी सातत्यानं मैदानाबाहेर फेकण्याचा इंटेन्शन असतो. अभिषेक शर्माचा देखील तोच इंटेन्शन असतो. तोच इंटेन्शन मयूरनं या ठिकाणी सॉरी रोहितनं दाखवलं आपल्या टीमसाठी. 27 लक्ष आहे ते येऊन ठेवलंय 23 वर. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. थोडं बॅकफुटला गेले, फ्रंट फुटला आले असते तर मात्र आज फटका चांगला सजवू शकले असते. गोलंदाज सचिन थोडं कमबॅक केलं, त्याला माहिती आहे की मोठा फटका खेळण्याचा इंटेन्शन दाखवलंय रोहितनं आणि याच प्रकारे फटकेबाजी केली जाईल. यावेळी सरळ विषय आलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एक टप्प्यानं चेंडू क्षेत्ररक्षकानं थांबवलाय. करण त्या ठिकाणी फेकला चेंडू गोलंदाजच्या दिशेने. एक सिंगल आली आहे. रोहित ऑफ स्ट्राईक झालाय. स्ट्रायकर येईल मयूर. पहिला चेंडू खेळेल या सामन्यातला. 27 लक्ष येऊन थांबवलंय 22 वर. 5 धाबा धावपलकावर आतापर्यंत. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी फसलाय प्रयत्न. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. सुरक्षित डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी सचिन कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला, चौकार आला, मात्र त्यानंतर जपून गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा त्या पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल. एका सिंगलनं धावफलक थोडं पुढे जातोय. 6 धावा. 6 ऑन बोर्ड. स्टील 21 रिक्वायर्ड आणि अजूनही 21 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आहे. इथून पुढे अंतिम चेंडू असेल. सचिन त्या ठिकाणी कमबॅक केले. मी म्हणेल पहिल्या चेंडूवर इतका मोठा फटका खेळल्यानंतर आता या चेंडूवर काय होईल. रोहित पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला. सफल होईल का सफल. येस. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री आउट. सुरुवात चौकारानं आणि शेवट देखील चौकारानं करत असताना षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. धावपलकावर धावा धावा आणि धावा. 10 बिनबाद 10. हे षटक हाताळण्यासाठी किती वेळ घेतला आम्ही नक्कीच सांगू. 3 मिनिटांचा वेळ घेतलाय. नक्कीच वेळ वाचवलाय या गोलंदाजानं. थँक्यू. चला दुसरा गोलंदाज निवडा. विजय गोलंदाजी मार्कवर येतोय. नावात विजय आहे. चांगला खेळ करावा लागेल, रोकावा लागेल. 27 धावांपासून परास्त ठेवायला लागेल. पहिल्या षटकात आल्यात 10. रोहित आणि मयूर. रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. सफल करून खेळतोय रोहित सातत्यानं. कधी कधी एखाद्या बॅटरची ती शैली असते आणि त्या शैलीनुसार तो सातत्याने खेळत असतो. जसं तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर रॉबिन उथप्पाला कधी जागेवरून खेळताना पाहिलं नाही. तो सातत्यानं सफल करून खेळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळतो. येस. गोलंदाज विजय स्टार्ट करेल. स्ट्रायकर इनला मयूर. पहिला चेंडू कट केलाय. त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला चेंडू चालला गॅप मधून. कव्हर शॉर्ट कव्हर आणि पॉइंटच्या सिंगल आली आहे आणि 1 धाव देखील महत्वाची. कारण क्रिकेटमध्ये सिंगल रोटेट करणं हे अतिशय कठीण असतं.
आणि ते काम करत असताना रोहितनं एक चांगलं काम केलंय. सॉरी मयूरनं रोहितला स्ट्रायकर एंडला घेऊन आलाय, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. सामना लवकर फिनिश करण्याचा इंटेन्शन असेल. यावेळी चांगला फटका सजवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स 2 बाउन्स त्याच्या हातांमध्ये चेंडू आलाय, फेकी करेल. हो 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 सांगत असताना आणखी एक सिंगल रोटेट केली गेली आहे. पहिलं षटक सचिननं हाताळलं, 10 धावा खर्च केल्या आणि आता विजयच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 आल्यात. 12-15ची गरज आहे अजूनही सामना विजय होण्यासाठी. फुल टॉस मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील, एक घेतली आहे आणि एकच मिळेल. सिंगल त्यांना माहिती आहे दडपण घ्यायचं नाहीये. 1-1 धावेनं देखील हा सामना आपण जिंकू शकतो. 15 चेंडू आणि 14ची गरज. इथून पुढे 13 धावा धाव फलकावर. रन बॉल इक्वेशन. रोहित बॅटमध्ये 2 चौकार पाहिले. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आहे. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न असेल. तो फटका येईल का? चेंडू हवेत. सचिन चेंडू खाली आणि झेलबाद. पहिला धक्का टीम गणेशवाडी या संघाला. विकेट झाले पतन. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. 13 धावा 1 गडी बाद. रोहितच्या बॅट मधून 10 धावा आल्या, मात्र अंतिम क्षणापर्यंत थांबवू शकला नाही. चला नेक्स्ट बॅटर लगेचच यायचंय, रेडी राहायचंय. गणेशवाडी त्या ठिकाणी रोखलं होतं चिरपोली साईनगर संघाला, मात्र इथून पुढे ते आव्हान पार करायचंय. किती चेंडू घेतले जातील इथून पुढे? अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत आणि तितक्याच धावा करायच्या आहेत. 14 धावांची गरज आहे. 13 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिलं षटक संपून दुसऱ्या षटकातील 4 चेंडू अर्थात 10 चेंडूंचा खेळ झालाय. 10 चेंडूंवर फक्त 13 धावा धाव फलकावर आल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी देखील गमावलाय टीम गणेशवाडी संघानं. नेक्स्ट बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी आहे आणि विजयनं विकीवर या चेंडूसाठी काम होईना पण विजय मिळवलाय. डॉट बॉल आलाय, महत्वपूर्ण डॉट बॉल. सातत्याने डॉट चेंडू फेकावे लागतील कारण आव्हान तसं पाहिलं तर सोपं आहे. टीम गणेशवाडी संघाला इथून पुढे एक मोठा फटका आला तर देखील समीकरण कंप्लीट चेंज होऊन जाईल. यावेळी कट केला आहे गोलंदाजाच्या दिशेनं. मी म्हणतोय अतिशय पुअर बॅटिंग. तर हा चेंडू तुम्ही कुठे खेळू शकला असतात. इतका चांगला चेंडू दिला होता, अपटॅकर दिला होता, मात्र हे षटक चांगलं ठरलं, यशस्वी ठरलंय. फक्त 3 धावा आल्यात आणि धाव फलकावर 13. अजूनही 12 चेंडू आणि विजयाचं सूत्र 14 धावा. नगरसेवक चषक 2026चा हा रणसंग्राम तुम्ही पाहतात. खाडीच्या मैदानावर एक ऐतिहासिक मैदान आणि मैदानावर सातत्यानं चुरशीचे सामने आणि स्पर्धांचे आयोजन केले जातं. तर शहापूर म्हटलं तर या शहापूर शहरालगत असलेल्या गावांचं देखील मध्यवर्ती मैदान. ग्रामीण टेनिस ओपन क्रिकेटचं देखील हे मैदान आणि या मैदानावर सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि हे मैदान खरं तर मोठमोठ्या स्पर्धांचं साक्षीदार आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आपलं हे 3रं षटक आहे ना, हे षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे 7 मिनिटं आहेत. 7 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचंय. कट केलाय कव्हरच्या दिशेला. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूला थांबवलंय. सिंगल आली आहे. 14 धावा. इथून 13ची गरज. 13 चेंडू त्या ठिकाणी 11 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल. यावेळी हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडू पर्यंत आणि विकेटचं पतन. जबरदस्त झेल पकडला त्या ठिकाणी. गणेशवाडी संघ कोणत्या लेवलचं क्रिकेट खेळतायत बघा. इथे सिंगल रोटेट करायची आहे. आरामात सामना घेतला जाऊ शकतो. मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जर पाहिलं तर दुसरा गडी गमावलाय विकी. टीम गणेशवाडी संघ सोपं समीकरण आहे, हे सोपं समीकरण कठीण करण्याचा प्रयत्न होतोय की काय? मागच्या सामन्यात देखील आपण असेच परिस्थिती किरण स्पोर्ट्स चेरपोली बी संघाची पाहिली आणि आता साईनगर चेरपोली टीम थोडस
डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. धावा आणि चेंडूंचा जर विचार केला तर तितका अंतर नाहीये. गणेशवाडी संघाला एक सोपं आव्हान आहे, सोपं टार्गेट आहे. पाहूया किती दूर जाईल हे टार्गेट आणि कधी चेस होईल. हो, यावेळी डाऊन द लेग 1+1 1 ब्रिंग्स टू वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. मी तर महिला गोलंदाज या क्षणाला अतिशय चूक करतोय. मागील 3 चेंडूंवर तुम्ही जर कमी धावा खर्च केल्यात, अगदी एक सिंगल आली होती. आकाशच्या चौकारासाठी संतोषजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 2 तर आल्यात या चेंडूवर आणि सातत्याने धावा घेण्याचा प्रयत्न असेल. त्यांना 27 धावांचं टार्गेट असताना आतापर्यंत धावफलकर 18 धावा आल्यात. पुढचा चेंडू असेल. यावेळी काय घडलं बघा, चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. षटक क्रमांक हे 3रं मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत फेकले 4. एक अवांतर देखील चेंडू हाताळलाय आणि चेंडू शिल्लक असेल 8 आणि 8 चेंडूंमध्ये 9ची गरज. हो, स्ट्रोक चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, थेट त्या ठिकाणी डिपॉझिट केलाय. षटकार आलाय, क्या बात आहे. व्हॉट अ स्ट्रोक. आकाशनं चेंडूलाच आकाश दाखवलं, षटकार ठोकलाय. 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, चौकारासाठी होतं. आता बाउंड्री आम्ही कॉमनली बाउंड्रीज म्हणतो त्याला, चौकार असो षटकार असो बाउंड्री आली. सीमा रेषेच्या बाहेर लँडिंग झालंय त्या चेंडूचं. 6 धावा आल्यात. औपचारिकता 7 चेंडू 3ची गरज. चांगला फटका सजवलाय, मिडॉनला पार कर चेंडू चाललाय त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली आहे आणि इथून 6 चेंडू 2ची गरज आहे. करण गोलंदाज येतोय. टॅप केलाय पॉइंटला, चेंडू चाललाय सीमा रेषेकडे आणि हा विनिंग स्ट्रोक ठरेल का. येस इट इज. आणि या चेंडूवर 4 मिळतील आणि या चौकारानं सामना फिनिश. विजयी या ठिकाणी टीम होती आहे गणेशवाडी. प्रथम क्षेत्ररक्षण केलं, साईनगर चिरपळ संघाला 26 धावांवर रोखलं, 27चं आव्हान दिलं आणि ते आव्हान देखील पार केले. पुढच्या फेरीत प्रविष्ट होत आहेत दोऱ्याचा पाट्याच्या पाठोपाठ गणेशवाडी. चला 3रा सामना टीम अवकलवाडी वर्सेस त्या ठिकाणी निशांत 11 हेदूचा पाडा. नाणेफेकीचा कौल जिंकला हेदूचा पाडा टीमनं. बॅटिंग निवडली आहे, मात्र समोर माइटी टीम आहे, टीम अवकलवाडी श्री गणेश अवकलवाडी. आजच्या लॉट मध्ये पाहिलं तर ही टीम जास्तच आम्हाला डॉमिनेट वाटते. या टीमच्या क्वालिफिकेशन